दौंड शहर आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं नंदूभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। येणाऱ्या काळातले ध्येय धोरणे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले। दौंडचे माजी नगरसेवक नंदूभाऊ पवार आणि मुजम्मिल शेख यांचा प्रवेश झाला। त्या कारणास्तव प्रामुख्याने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं दौंड तालुकाध्यक्ष अशोक फरगडे, शहराध्यक्ष हरेश ओझा, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते पापाभाई पठाण, गणीभाई सय्यद, गुल्लूभाई घई, युवकचे तालुकाध्यक्ष अतुल जगदाळे, सोमनाथ सोनवणे, अमित थोरात, आशिष जाधव, करण आढाव, अनिकेत जगताप आणि इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी नंदू पवार बोलताना म्हणाले की सत्ताधारी म्हणतात आम्ही एवढा निधी आणला, एवढी कामं मंजूर केली, पण प्रत्यक्षात कोणताही विकास दिसत नाहीये। नेतृत्वाकडे वेगवेगळ्या स्वरूपाच्या नेतृत्वाकडे बघती आहे आणि या तालुक्यामध्ये निश्चितपणाने हा तालुका तसा जागृत तालुका आहे, परंतु जागृत तालुक्याने अनेक नेते मंडळी घडवली, परंतु त्या नेते मंडळींनी तालुक्याच्या विकासाकडे ज्या प्रमाणामध्ये गती द्यायची होती ती देऊ शकले नाही। याची खंत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा वाटते। एवढंच त्या सत्ताधारी पक्षाने केवळ आश्वासनं निवडणुकीमध्ये दिली, त्याच्यानंतरच्या काळात तुम्ही आम्ही वर्तमानपत्रात वाचत असतो की या योजना मंजूर केल्यात, ही कामं चालू आहेत, हे विकास चालू आहे, परंतु कृतीमध्ये कुठलाही विकास जनतेला आणि मतदारांना आजपर्यंत दिसलेला नाही। त्यामुळं हा तालुका गेल्या अनेक वर्षापासून विकासापासून वंचित आहे। अनेक लोकप्रतिनिधी या मतदारसंघातून निवडून गेले, परंतु ज्या गतीने विकास या तालुक्याचा करायला पाहिजे होता, तरुणांचा मोठ्या प्रमाणामध्ये या तालुक्यामध्ये शहरामध्ये बेकारीचा प्रश्न आहे। कुरकुम MIDC ज्या काळात या ठिकाणी आली त्या काळामध्ये जनरल कॅटेगरीची जर MIDC आली असती तर निश्चितपणाने या तालुक्याला भरीव विकासाच्या दृष्टीने वाटचाल मिळाली असती, तरुणांना काम मिळालं असतं। परंतु दुर्दैवाने तुमच्या आणि आमच्या या ठिकाणी पेट्रोकेमिकल झोन म्हणून कुरकुम MIDCचा उगम झाला आणि त्या उगमानंतर अनेक भागामध्ये प्रदूषणाने वेढलेला तालुक्याची भाग ज्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला पाहायला मिळाला, अनेक जनावरं मिली, माणसं मिली आणि त्या MIDC मध्ये अनेक आमच्या शिकलेल्या आणि बिगर शिकलेल्या लोकांना सर्व्हिस सुद्धा मिळू शकत नाही। अशा प्रकारची MIDCचं रूपांतर जनरल कॅटेगरीमध्ये करावं अशी मागणी आम्ही 1992 साली केलेली। त्या काळात सुभाष अण्णा कुल आमदार होते, अपक्ष म्हणून त्यांना निवडून आणल्यानंतर ज्या प्रमुख 4-5 मागण्या आम्ही सरकारकडे मांडल्या होत्या त्यामध्ये या गावात SD स्टँड नव्हतं, त्यासाठी आम्ही आंदोलनं केली, भीमा नदीच्या पुलासाठी आंदोलनं केली, कुरकुम मोरीच्या साठी सुद्धा आंदोलन त्या काळात आम्ही केली। परंतु MIDCचं जनरल कॅटेगरीमध्ये व्हावं अशा प्रकारचा प्रयास आम्ही गेल्या 20-22 वर्षापासून करतोय, परंतु आम्हाला कार्यकर्त्यांना सरकार दरबारी यश आलं नाही। परंतु येणाऱ्या काळामध्ये या तालुक्यामध्ये रोजंदार जर प्राप्त करायचा असेल आणि या शहरातला व्यापार वाढवायचा असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये इथं जनरल कॅटेगरीचं जे MIDC आहे, ज्याला आपण लोकाला काम मिळेल अशा पद्धतीची MIDC निर्माण करण्याला फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे। आणि ज्या भागात सोलापूर रोडपासून उजव्या भागात जो ड्राय भाग आहे यापूर्वी पण आम्ही केला, या भागातल्या खासदारांनी केला, आमदारांनी केला, नगरपालिकेने केला, माजी आमदारांनी केला। त्यामुळं हा प्रश्न सर्वांचाच आहे, हा कुठल्या एका पक्षाचा प्रश्न नाही, या तालुक्यातल्या या शहरातल्या नागरिकांचा हा प्रश्न आहे। त्यामुळे हा प्रश्न गतीने सोडवला पाहिजे होता, परंतु त्या गतीने हा सोडवला गेला नाही। दूर दृष्टीने जर पाहिलं तर कधीच 10 वर्षापूर्वीच हा प्रश्न सुटायला हवा होता, परंतु ते यश आम्हाला आलं नाही, राज्यकर्त्यांना आलं नाही, शासनकर्त्याला आलं नाही, परंतु आता आलेलं आहे। आणि नजीकच्या काळामध्ये या 5-6 महिन्याच्या आत कुरकुम मोरी ही झालेली आपल्याला दिसू शकते। प्रतिनिधी सुशांत जगताप, NTV न्यूज मराठी, दौंड, पुणे।